गजेंद्र अहिरेंच्या पोस्टकार्ड या चित्रपटातून सई एका नवीन ग्रामीण अवतारात आपल्या समोर येते. मी तुला नेहमीच असं म्हणते की तू एक वेगळा लुक करते, नॉन ग्लॅमरस लुक करते. लेट्स चेंज इट. एक चॅलेंजिंग लुक करतेस, काय सांगशील? मला वेगळे मी ज्या इमेजमध्ये आहे त्या इमेजपेक्षा वेगळे आणि जे मला चॅलेंजिंग वाटतात असे रोल्स करायला कायमच आवडतात. आणि ह्या भूमिकेतून मी पहिल्यांदा थोडंसं गावंढळ भाषेचा प्रयोग करणार आहे. आणि आय थिंक जे कॅरेक्टर माझ्या वाट्याला आले, जया पोस्टमनची बायको असते ती, सो तिचा बिईंग अ हाऊसवाईफ आणि बिईंग अ रायटर असा ह्यामधला प्रवास सगळा ह्या सिनेमात आहे. आणि मला असं वाटलं होतं की माय गट फिलिंग टोल्ड मी की हे कॅरेक्टर जर का थोडंसं वेगळ्या ॲक्सेंटमध्ये बोलेल तर त्याला जास्त मजा येईल. आणि मी तो प्रयोग केला आहे. आय होप पीपल लाईक इट. भाषेचा डायलेक्ट थोडा वेगळा होता जसं तू म्हटलंस तसं, तर त्यावर काही खास मेहनत, वर्कशॉप्स वगैरे? यू नो वॉट, माझं नशीब खूप चांगलं आहे. जेव्हा मी फ्लोअरवरती गेलो, शूटिंग सुरू झालं, तेव्हा एक असिस्टंट डिरेक्टर होता. आय थिंक त्याचा डायलेक्ट थोडासा भाषेचा खूप वेगळा होता आणि मी त्याला कॉपी केलं आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण मी एक असं काहीतरी एलिमेंट शोधत होते जो कारण आता अनुमती झालं, सौशाशी देवधर झाला आहे, सो मला ह्या दोन्हीपेक्षा काहीतरी वेगळं शोधणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. आणि दिस डायलेक्ट हॅज वर्कड अँड हेल्प्ड अ लॉट हे कॅरेक्टर पोर्ट्रे करायला. आणि मी त्याला फॉलो केलं आणि इट हॅज वर्कड इन द फिल्म. सो लेट्स सी. गजेंद्र सरांसोबत तू हा चित्रपट आणि प्लस पॉपकॉर्न म्हणूनही चित्रपट करतेस, तर गजेंद्र सरांचा एकंदर प्रवास हा खूप कंटेंटने व्हायब्रंट असतो, नेहमी वेगळं काहीतरी. आणि पोस्टकार्ड ही कॉन्सेप्ट सिरियसली खूप छान आहे की एक पोस्टकार्ड आणि त्याच्यामधले वेगवेगळे मेसेजेस लोकांवर कसे अफेक्ट करतात हे इथे पाहायला मिळणार आहे. तर एवढ्या स्ट्रॉंग थीममध्ये काम करताना तुला प्रिपॅरेशन काय करावं? गजेंद्र सरांबरोबर हा माझा 5वा सिनेमा आहे. काही 2-3 सिनेमे रिलीज झाले, 2-3 नाही रिलीज झालेत आणि 5वा हा सिनेमा पोस्टकार्ड आता लोकांसमोर येतो आहे. प्रेपरेशन एवढंच की वेन एव्हर यू वर्क विथ अ डिरेक्टर लाईक गजेंद्र अहिरे, तुम्हाला इफ यू प्रिपेअर फॉर अ कॅरेक्टर 5 टाइम्स, यू हॅव टू प्रिपेअर 10 टाइम्स मोर दॅन वॉट यू नॉर्मली डू. कारण स्पॉन्टेनिटीवरती खूप भर असतो. ऐन वेळेला काही गोष्टी सांगितल्या जातात की नाही, मग मला हे कॅरेक्टर ह्या इमोशनमधून जाताना कसं दिसेल हेही बघायचं आहे. सो तेव्हा तुमचं प्रिपरेशन तुम्ही तयार असले पाहिजे. सो 4 गोष्टी जास्त माहीत असणं त्या कॅरेक्टरबद्दलच्या जास्त तुम्ही 4 गोष्टींचा अभ्यास करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं असतं. सो यू हॅव टू बी ऑन युअर टोज ऑल द टाईम. तर हे कायम मला अनुभवता आलं आणि कायम हे यामुळे खूप शिकायला मिळतं. तुम्ही स्पॉन्टेनिटी तुमची वाढते, तुमचा कॅरेक्टरकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो आणि यू गेट बेटर अँड बेटर अँड बेटर विथ एव्हरी फिल्म. सो मला गजेंद्र सरांबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. आणि चित्रपटाचं म्युझिकही वेगळं आहे. मी बॅकग्राऊंड स्कोर ट्रेलरमध्ये जो पाहिला तो फार वेगळा आहे. इनफॅक्ट सध्या मराठीमध्ये वेगवेगळे बॅकग्राऊंड स्कोर ऐकायला मिळत आहेत, त्याच्यातलाच एक पोस्टकार्ड, तर त्याच्यावरती काय सांगशील? जशी कंटेंटनी समृद्ध होतो आहे मराठी सिनेमा, तसाच बाकी सगळ्या गोष्टींनी पण समृद्ध होतो आहे असं मला वाटतं. आणि त्याचं महत्त्वाचं एलिमेंट आहे बॅकग्राऊंड स्कोअर. आत्ता रिसेंट फिल्म्समध्ये मला प्रचंड आवडलेलं बॅकग्राऊंड स्कोअर फॅन्ड्रीचं होतं आणि पोस्टकार्डचं पण खूप सुंदर सिनेमाचा फ्लेवर इंटॅक्ट ठेवून केलेला बॅकग्राऊंड स्कोअर आहे. आणि मला आवडतं की अशा कंटेम्पररी टेस्टनी जेव्हा एखादा म्युझिक डिरेक्टर किंवा बॅकग्राऊंड म्युझिक आर्टिस्ट अप्रोच होतं फिल्मला, तेव्हा ते हेल्प करून जातं फिल्मसाठी. ती फिल्म जास्त वरती किंवा उठावदार दिसते बॅकग्राऊंड स्कोअरमुळे. सो हॅट्स ऑफ टू गंधार, त्यांनी खूप छान काम केलं आहे. सगळी गाणी पण सुंदर आहेत. त्याचा एक वेगळा अप्रोच फिल्मकडे बघायचा दिसतो आणि गुड गोईंग एवढंच सांगेन. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.